अक्षरशः उभी पिकं आडवी झाली. अवकाळीने होत्याचं नवतं करून टाकलं. हे चित्र आहे यवतमाळ जिल्ह्यातील. अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. त्याचं झालं असं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस, तीळ, मका, ज्वारी या पिकांचं अतोनात नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता. त्यातच वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतातील तीळ आणि ज्वारी पिकांचं अतोनात नुकसान झाले. तर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. काल सायंकाळी अवेळी अवकाळी पावसामध्ये जिल्ह्यातील शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये पुन्हा एकदा गारज झालेला आहे. होत्याचं नव्हतं झालं. जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामध्ये हव्यासह या मुसळधार पावसामध्ये सर्व शेतमाल जमीनदोस्त झाली असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या या नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेला आहे. मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे मागणी करतो, झालेल्या शेतमालाची त्यांनी तातडीने पंचनाम्याचे आदेश द्यावे व प्रधानमंत्री पीक विमा योजनेला अधिसूचना द्यावी या नुकसानीबाबत आणि राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्यात यावे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि नेते हे निवडणुकीमध्ये मशगूल आहेत. शेतकरी हा पूर्णतः या नैसर्गिक आपत्तीमध्ये हवालदिल झालेला आहे. त्यामुळे मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मागणी करतो की झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत राज्य शासनाच्या माध्यमातून घोषित करण्यात यावी.